ब्रह्मकमळ म्हणतात वर्षातनं एकच वेळ फुलत असतं. तर मंडळी आम्हाला सुद्धा याचं भाग्य मिळालेलं आहे, हे फुल बघण्याचं, याची पूजा करण्याची. तर सांगते कसं. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी सायली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर मंडळी हे ब्रह्मकमळ माझ्या मैत्रिणीच्या घरी त्याचं झाड आहे ब्रह्मकमळाचं. तर ते जवळपास ना 10 ते 11 फुलं होते त्याची. आणि तिने 2-3 दिवसापासून मला सांगत होती, ताई तुम्हाला बघायचं आहे ना, तुम्हाला तर नक्की मी तुम्हाला आवाज देईल जेव्हा हे कमळ फुलतं. आणि असं म्हणतात हे मोस्टली रात्रीच फुलतं हे फूल. आणि तसंच झालं, रात्री 10-11च्या दरम्यान हे फूल फुललं. आणि आम्ही सगळे मग पूजा करायला गेलो आणि खूप छान आम्ही त्याची पूजा केली. आणि पहिल्यांदा एवढं मोठं ब्रह्मकमळ मी बघितलं, मी कधीच बघितलं नव्हतं आयुष्यात. माझ्याकडे याचं झाड नाही आहे, पण ती मला बोलली, ताई मी तुम्हाला त्याचं पान देईल, तुम्ही नक्की लावा आणि तुमच्याही घरात येईल. तर त्यानंतर मग आम्ही गेलो होतो महादेवाच्या मंदिरात. आम्ही एवढ्या रात्री गेलो होतो अंधारात. माझ्या शेजारच्या मावशी त्या सुद्धा आल्या होत्या, कारण म्हणतात हे फूल जेव्हा फुललं ना तर ते महादेवाचं फेवरेट फूल आहे. तर मग आम्ही एवढ्या रात्री सगळेजण मिळून गेलो होतो ते फूल महादेवाला अर्पण करायला. आणि खरंच मनाभावातून केलेली गोष्ट ना ती फळाला लागते असं म्हणतात. तिची खूप इच्छा होती की महादेवाच्या मंदिरात जायची. मग आम्ही सगळे मिळून गेलो होतो. ते 10-11 फुलं होते, ते महादेवाला अर्पण केले. त्यातले काही फुलं आम्ही घरी ठेवले, म्हणजे एक मी घेतलं, एक माझ्या मैत्रिणींनी तिच्या घरात ठेवलं, एक त्या मावशी होत्या त्यांना दिलं. आणि खूप सुंदर दिसत होते ते फुलं. फर्स्ट टाइम मी असा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. तर मंडळी तुम्ही पण कधी असं ब्रह्मकमळ रात्री फुललेलं बघितलेलं आहे का? तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचे काय, म्हणजे त्याचं खरंच आम्ही केलं ते योग्य आहे का? आम्ही रात्री गेलो मंदिरामध्ये आणि महादेवाला ते अर्पण केलं. आणि तिनेच मला सगळं सांगलं, मला यातलं काहीच माहीत नव्हतं. आणि योगायोगाने माझ्या पण हाताने ते फुलं देवाच्या चरणी अर्पण झाले, हे मला खूप भाग्याचं वाटतं. तर मंडळी असे छान छान ब्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो नक्की करा. तर माझे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत असे शेअर करत राहील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.